रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतातल्या सर्व बँकांचं नियमन करणारी मध्यवर्ती बँक. तिनं तयार केलेल्या नियमावलीनं सर्व बँकांना काम करावं लागतं. पण आरबीआयच्या पलीकडे जाऊनही भारतातल्या बँका काही नियम स्वतःच्या सहजतेसाठी तयार करत होत्या आणि त्यातूनच समोर आली एक अशी धक्कादायक गोष्ट ज्यानं 2008 साली प्रचंड वादळ निर्माण केलं होतं. ICICI, स्टँडर्ड चार्टर्ड आणि ड्यूस्टेज बँक सारख्या इंटरनॅशनल बँकांनी भारतात काम करताना कर्ज कोणाला द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही हे ठरवण्यासाठी माहिती आहे का कसला आधार घेतला होता? आधार घेतला होता अर्जदाराच्या जातीचा आणि ते राहत असलेल्या वस्त्यांचा. आपल्या देशात बँकिंग अनटचेबिलिटी ही टर्म ऑफिशियली जरी वापरली जात नसली तरी प्रॅक्टिसमध्ये आजही बँकिंग क्षेत्रातली अस्पृश्यता खूप ताकदवर पद्धतीनं कार्यरत आहे. UNU वायडरने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार भारतातला कर्ज मंजुरी दर म्हणजेच लोन अप्रुव्हल रेट्स हे वेगवेगळ्या जातीत वेगवेगळे आहेत. अनुसूचित जाती जमाती म्हणजेच SC ST अर्जदारांना कर्ज मंजुरीची शक्यता ही जातीय भेदभावांमुळे अत्यंत नगण्य असल्याचा रिपोर्ट त्यांनी 2016 साली प्रकाशित केला होता. 2013 साली वर्ल्ड डेव्हलपमेंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की भारतातील कोऑपरेटिव्ह बँका मागास जातींविरोधात भेदभाव करतात. विशेषतः ज्या जिल्ह्यात उच्चवर्णीयांचं वर्चस्व जास्त आहे तिथं हा प्रभाव जास्त आढळून आलेला आहे. 2024 सालच्या संशोधनातून तर फार गंभीर गोष्टी समोर आल्या. फॉर्मल बँकिंग सिस्टममध्येच खालच्या जातीतल्या लोकांच्या कर्जाचे अर्ज स्वीकारलेच जात नाही आणि स्वीकारले गेले तरी कर्जाची रक्कम खूप कमी अप्रूव्ह होत असते. 2025 सालच्या रिपोर्टमध्ये समोर आलं की SC आणि ST गटातील क्रेडिट गॅपपैकी 42% ते 60% अंतर हे डिस्क्रिमिनेटरी फॅक्टर्समुळे आहे. म्हणजे केवळ उत्पन्न किंवा मालमत्ता नव्हे तर सामाजिक ओळखही कर्जप्राप्ती ठरवत असते. महिलांच्या मायक्रो फायनान्स कर्जावर झालेल्या अभ्यासातही आढळून आलं की मागास जातीतल्या महिलांना समान क्रेडिट स्कोअर असूनही कर्ज मिळण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. याशिवाय जवळपास 20 लाख कर्जांच्या डेटावर आधारित अभ्यासातून असं दिसलं की भारतातील बँकांकडून होणाऱ्या कर्ज वाटपावर जातीय भेदभावाचा परिणाम अधिक आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेप म्हणजेच अफर्मेटिव्ह पॉलिसीज तयार कराव्या लागतील. मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्या ज्या आहेत ना, जसं धारावी, घाटकोपरची रमाबाई कॉलनी असेल किंवा चेंबूरची सिद्धार्थ कॉलनी, जिथं बहुसंख्येने मागासवर्गीय आणि मुस्लिम लोक राहतात, त्या परिसरांना बँकांनी निगेटिव्ह एरिया किंवा हाय रिस्क मानून कर्ज नाकारण्याचा पायंडाच पाडलेला आहे. आधुनिक काळातला हा जातीय भेदभाव रिस्क मॅनेजमेंटच्या नावाखाली ते लोक निर्लज्जपणे खपवत आहेत. कशाच्या नावाखाली? रिस्क मॅनेजमेंट. एकट्या धारावीत 10 लाखांहून अधिक लोकांना लोन रिजेक्शनचा सामना करावा लागलेला आहे. 2006 साली आलेल्या सच्चर कमिटी रिपोर्टनेही बँकांनी मायनॉरिटी डॉमिनेटेड स्लम एरियाजमध्ये निगेटिव्ह जिओग्राफिकल झोन्स ठरवल्याचं नमूद केलं. इंडिया ह्युमन डेव्हलपमेंट सर्व्हे म्हणजेच ISDSने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्यात जनरल कॅटेगरीपेक्षा SC ST दलित अर्जदारांना बँक लोन अप्रुव्हल रेट कमी आहे. प्रोडक्शन लोन्समध्ये GC विरुद्ध SC मधील क्रेडिट गॅप 139% आहे. यातील 73% अनएक्सप्लेन डिस्क्रिमिनेशन आहे. मनी लेंडर्स म्हणजेच सावकार ते मात्र SC ST ला जास्त कर्ज देतात आणि तेही वाढीव व्याजदरावर, कारण बँक्स डिस्क्रिमिनेशन करतात. RBIच्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचे नियम असूनही ग्राउंड लेवलवर ऑफिसर बायस चालू आहे आणि मग सावकारी कर्जाच्या पाशात अडकलेले शेतकरी आणि कामगार पिचून जातात आणि शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात आणि ही गोष्ट कुणाच्याच लक्षात येत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होतील आता, पण सामाजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य अजूनही मागास जातींपासून कोसो दूर ढकललं गेलेलं आहे. याच मागास जातींच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं. आज त्याच बाबासाहेबांच्या लेकरांना असा आर्थिक भेदभाव सोसावा लागतोय आणि ते कुणाकडून? तर बँकेत बसलेल्या उच्च जातीय सवर्णांकडून. कारण त्यांना ठाऊक नाही, ज्या रिझर्व्ह बँकेच्या अधिपत्याखाली हे लोक त्यांच्या बँका चालवतायत ना, ती रिझर्व्ह बँक जन्माला घालणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते, तर ते होते आधुनिक भारताचे भाग्यविधाते, भारताची आर्थिक स्वायत्तता, सार्वभौमत्व निर्माण करणारे महान अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जानेवारीच्या 1923चं ते वर्ष होतं. अख्खं लंडन गारटलेलं. अपवाद लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या अकॅडमिक सर्कलच्या भिंतींचा. तिथलं वातावरण चांगलंच तापलेलं होतं. कारण होतं एका 32 वर्षाच्या भारतीय तरुणानं मॅक्रो इकॉनॉमिक्सचा फादर म्हटल्या जाणाऱ्या प्राध्यापक जॉन केन्सच्या चलनविषयक सिद्धांताला मुळापासून खोडून काढल्याची ऐतिहासिक आणि क्रांतिकारी घटना. भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्रजांच्या विद्यापीठांमध्येही दबकूनच वागण्याचा तो काळ होता. कारण गोऱ्यांच्या अहंकाराला आव्हान देऊन नसता अरिष्ट ओढून घेण्याची हिंमत करेल तरी कोण? मात्र एका तरुणानं ती जिगर दाखवलीच. त्यानं ब्रिटिशांच्याच राज्यात ब्रिटिशांच्या अहंकाराला खुलं आव्हान दिलं. त्या तरुणाचं नाव होतं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर.
सरकारला प्रश्न विचारणं हा बाबासाहेबांनी भारतीय लोकशाहीला दिलेला सर्वात मोठा अधिकार. शिकलेल्या लोकांच्या माणुसकी असलेल्या सरकारच्या कालखंडात सरकारला प्रश्न विचारताही येतात आणि सरकारला धारेवरही धरता येतं. अडाण्यांचं आणि अदानीचं सरकार असलेल्या राज्यात तो अधिकार जनतेला नसतो. तिथं सरकारला प्रश्न विचारणं हा घोर गुन्हा असतो, देशद्रोहाचा गुन्हा असतो. बाबासाहेब वेगळे होते. सत्तेला प्रश्न विचारणं आणि बदलाला भाग पाडणारे क्रांतिकारक होते. म्हणून त्यांनी त्यांच्या काळातील सरकारला त्यांच्याच विद्यापीठात पीएचडी थेसिसच्या माध्यमातून 1923 साली थेट रोकडा सवाल केला होता की रुपया या चलनाचे व्यवस्थापन ब्रिटिश सरकारच्या हातात असणे हाच धोक्याचा उगम असल्याने तो बंद करण्याची वेळ आता आलेली नाही काय. मगाशी म्हटलं तसं अवघ्या 32व्या वर्षी बाबासाहेबांनी 1923 साली द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा आपला संशोधन प्रबंध पूर्ण केला. लंडनमध्ये सादर झालेल्या या प्रबंधानं भारतीय चलन व्यवस्थेच्या मुळावर अचूक बोट ठेवलं आणि रुपयाच्या समस्येसाठी थेट ब्रिटिशांनाच पुराव्यानिशी दोषी धरलं. या ग्रंथातलं विश्लेषण इतकं सखोल आणि धारदार होतं की पुढे भारतीय चलनविषयक धोरणांच्या चर्चावर त्याचा ठोस प्रभाव पडला. आज 103 वर्षांनंतरही रुपयाची खरेदी शक्ती स्थिर ठेवणं असेल किंवा चलन नियंत्रण, हा ग्रंथच वेळोवेळी महत्वाची मार्गदर्शक भूमिका बजावत आलेला आहे. हीच बाबासाहेबांच्या आर्थिक दूरदृष्टीची खरी ताकद आहे. परंतु बाबासाहेबांचं अर्थशास्त्र काय फक्त दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुरतच मर्यादित होतं का? तर बिलकुल नाही. ते बेशक एक महान अर्थतज्ञ होते, पण आपण कायम त्यांचा उल्लेख फक्त संविधान निर्माते म्हणून करण्यातच धन्यता मानली. अर्थशास्त्र हे तसंच एक क्षेत्र जिथं बाबासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर अशी उमटवली की त्याचा प्रभाव आणि त्याची गोड फळं भारतीय लोक आज 100 वर्षांनंतरही चाखतच आहेत आणि येत्या 100 वर्षात ती सायकल अशीच अबाधित राहील. म्हणून आजचा विषय डॉक्टर आंबेडकरांचं अर्थशास्त्र आणि आजचा भारत. नॉर्मली बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रावर जर बोलणं झालंच तर बोलताना फक्त त्यांनी मिळवलेल्या पदव्या, त्यांनी लिहिलेले थेसिस आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना या पलीकडे आपल्या चर्चा जातच नाही. नेमका तोच गॅप पकडून आपण आज चर्चा करणार आहोत की कसं बाबासाहेबांनी भारताचं अर्थशास्त्र बदललं. नुसतं बदललं नाही तर ते नव्याने कसं लिहिलं, त्याचा इतिहास काय होता, बाबासाहेबांचा समाजवादी अर्थशास्त्र हे कसं भारताच्या सामाजिक न्यायाची व्याख्या बनलं आणि आजच्या कोरोनासारख्या, युद्धासारख्या इमर्जन्सीमध्ये आणि इमर्जन्सी नंतरच्या पडझडीच्या काळात बाबासाहेबांच्या अर्थनीतीनं कसं सायलेंट पद्धतीनं वॉरियरची भूमिका बजावत भारतीय अर्थव्यवस्थेला तारून नेलं, या सगळ्या विषयांवर आपण आज सखोल विश्लेषण करणार आहोत. नव्या पिढीला, जेनझीला कळेल अशा प्रकारचं बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राचं विश्लेषण होण्याची खूप नितांत गरज होती. म्हणून हा व्हिडिओ मी बनवलाय. माझी विनंती राहील की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून जरूर पाहावा. बाबासाहेबांच्या आयुष्याचे विविधांगी पैलू उलगडून सांगणारी ही अनोखी सिरीज आपण नक्की पहा. आणि जर का तुम्हाला हे कंटेंट आवडलं, आमचा प्रयत्न आवडला, तर आम्हाला यथाशक्ती आर्थिक सहकार्य जरूर करा. मला पूर्ण आशा आहे की माझं हे आव्हान नक्की स्वीकारलं जाईल. हे आपलं चॅनल आहे, ते वाढवणं आणि टिकवणं तुमची जबाबदारी. किमान तुम्ही 5 सबस्क्रायबर जोडून दिले पाहिजेत. मी पाहिजे तितकी मेहनत घेतोय आणि दर्जेदार कंटेंट बनवतोय. म्हणून ज्या प्रेक्षकांना आमचा हा स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग आणि प्रयत्न आवडतोय आणि आमचा हा प्रयत्न असाच निरंतर चालू राहावा असंही मनोमन वाटतंय, त्यांनी कृपया आम्हाला आर्थिक सहयोग देऊन आमचे खांदे बळकट करावेत, ही नम्र विनंती. त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. आपणा सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह विषयाच्या पुढच्या भागाकडे आता आपण वळूयात. We want untouchability to be abolished. But we also want that we must be given equal opportunities, you see, so that we may rise to the level of the other classes. Mere washing off of untouchability is of no consequence. We have been carrying on with untouchability for the last 2000 years. Nobody has bothered about it. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mess that we have today. Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. तुम्ही ही 1 रुपयाची नोट पाहिली असेलच ना? काय लिहिलंय यावर? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, 1 रुपया आणि भारत सरकारच्या वित्त सचिवाची सही.
कारण ही भारताची करन्सी आहे. हे भारताचं चलन आहे, जे भारत सरकारद्वारा प्रकाशित केलं गेलेलं आहे. आता तुम्ही या नोटा पहा. 10ची, 100ची आणि 500ची. या नोटांवर काय लिहिलंय? तर आय प्रॉमिस टू पे द बेअरर ऑन डिमांड सम ऑफ ₹10. यातला प्रॉमिस हा शब्द खूप महत्वाचा आहे. वचन. आणि ते देतंय कोण? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर. ते भारतीयांना पेपर करन्सीच्या माध्यमातून एक प्रकारे प्रॉमिसरी नोटच्या आधारे वचनच देत आहेत, की मी तुम्हाला इतक्या रकमेचं चलन मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. ही जी प्रॉमिसरी नोट आहे ना, ती म्हणजे भारताच्या राष्ट्रपतींनी आरबीआयच्या गव्हर्नरच्या माध्यमातून भारतीय नागरिकांचा चलनाचा हक्क अबाधित राखण्याचा केलेला एक थेट करारच आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर हे एक प्रकारचं ॲफिडेव्हिट आहे, ज्यात राष्ट्रपती भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक सुरक्षेसाठी थेट कायद्यानेच बांधील असतात. ही सुरक्षितता आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रदान करते. आपला रुपयाचा हक्क आपली आरबीआय सुरक्षित राखण्यासाठी कटिबद्ध राहत आलेली आहे. ते अगदी थेट तिच्या जन्मापासूनच. जेव्हा आपला देश स्वतंत्रही झाला नव्हता, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या 150 कोटी भारतीयांच्या आर्थिक सुरक्षिततेची हमी घेणारे सिद्धांत त्या काळी लिहून ठेवलेले होते. आरबीआयची स्थापना झाली 1 एप्रिल 1935 रोजी. मग त्याआधी भारतात बँका नव्हत्या का? बँकिंग सिस्टम नव्हती का? तर होती ना. 18व्या शतकापासूनच आपल्याकडे बँकिंग सिस्टम होती. इंग्रजांनी त्याची तोंड ओळख करून दिली होतीच आपल्याला. आणि आपण आज जी बँकिंग सिस्टम अनुभवतोय ना, ती टप्प्याटप्प्याने डेव्हलप होत आलेली आहे. यातला पहिला टप्पा होता तो ईस्ट इंडिया कंपनी ते ब्रिटिश राजचा कालखंड. वॉरेन हेस्टिंगनं पहिल्यांदा भारतात 1773 साली जनरल बँक ऑफ बंगाल अँड बिहार या नावानं कंपनीच्या व्यवहारासाठी एक बँक स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. 19व्या शतकापर्यंत कंपनीचा व्यवहार इतका वाढला की 1806 साली बँक ऑफ बंगालची स्थापना करावी लागली. त्याच वर्षी बँकेनं बिहार आणि बंगाल प्रांतात स्वतःचं चलन देखील वाटलं होतं. ही झाली पूर्व भारताची गोष्ट. पश्चिम आणि मध्य भारतात 1820 सालाच्या आसपास मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली होती. कंपनीचं जाळं हळूहळू देशभर पसरायला लागलं होतं. त्यामुळे तिथले व्यवहार सांभाळायला कंपनीनं अजून 2 प्रेसिडेन्सी बँक स्थापन केल्या. यात 1840 साली बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 साली बँक ऑफ मद्रासची स्थापना केली होती. तसं पाहायला गेलं तर 1835 सालापर्यंत भारतात दुहेरी चलन व्यवस्था म्हणजेच बायमेटलिझम प्रचलित होती, ज्यात सोनं म्हणजे गोल्ड मोहर, चांदी सिल्वर रुपी दोन्ही कायदेशीर मुद्रा म्हणून वापरल्या जात होत्या. मध्ययुगीन कालखंडात प्रत्येक राजाने आपापल्या राज्यासाठी स्वतंत्र चलन निर्माण केलेलं होतं. त्यामुळे भारतीय उपखंडात जितकी संस्थानं होती, तितक्या प्रकारचे धातू आणि विविध आकारांच्या धातूंची चलन अस्तित्वात होती. त्यामुळे व्यापार विनिमयात प्रचंड अडथळे यायचे. पुढे 1857च्या सिपॉई म्युटिनीनंतर राणीच्या नावानं जेव्हा कारभार भारतात सुरू झाला, तेव्हा एक्झिस्टिंग बँकिंग सिस्टमला सेंट्रलाइज बँकिंग सिस्टमच्या रूपात ऑर्गनाईज करण्यासाठी 1861 साली ब्रिटिश सरकारनं पेपर करन्सी ॲक्ट तयार करून देशभरच्या चलनाचे सर्व अधिकार स्वतःच्या ताब्यात घेतले. तेव्हा भारताचं चलन सिल्वर स्टँडर्डमध्ये होतं, म्हणजे चांदीच्या रूपात. 1892चं वर्ष उजाडता चांदी इतकी घसरली की मोठं चलन संकटच उभं राहिलं आणि त्यातून चर्चा पुढे आली ती म्हणजे भारतातही बँक ऑफ इंग्लंड सारखी एक सेंट्रल बँक असावी याची. आणि इथे एंट्री होते ती प्राध्यापक जॉन केन्स यांची. प्राध्यापक जॉन केन्स हे केम्ब्रिज विद्यापीठातलं अर्थशास्त्रातलं मोठं नाव. त्यांचा भारतीय चलनासंबंधातला अभ्यास खूप गाढा होता. ते चेंबरलेन कमिशन म्हणजेच रॉयल कमिशन ऑफ इंडियन फायनान्स अँड करन्सीचे मेंबरही होते. या कमिशननं कंपनीने स्थापन केलेल्या 3ही प्रेसिडेन्सी बँकांच्या एकत्रीकरणाचा मार्ग सुचवला होता. त्यानुसार पहिलं महायुद्ध संपताच बंगाल, बॉम्बे आणि मद्रास या 3ही प्रेसिडेन्सी बँकांना मर्ज करून 1921 साली इम्पेरियल बँकेची स्थापना केली. ही तीच बँक जिचे 1955 साली नॅशनलायझेशन करून म्हणजेच राष्ट्रीयकरण करून स्टेट बँक ऑफ इंडिया बनवण्यात आली होती. आता ही सिस्टम उभारल्यानंतरही रुपया काही केल्यास सावरला जात नव्हता आणि याच मुद्द्यावर बाबासाहेबांनी प्राध्यापक जॉन केन्सला खोडून काढलं होतं. त्यामुळे भयानक गदारोळही उडाला होता आणि अख्ख्या जगातल्या अर्थतज्ञांना बाबासाहेबांची दखल घेणं भाग पडलं होतं. असं म्हणतात की आधुनिक काळात आजवर जग बदलवणारे 3 सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्री होऊन गेलेत. एक म्हणजे ॲडम स्मिथ, ज्याने पाश्चात्य जगात अर्थशास्त्र या विषयाचा पाया रचला. दुसरा म्हणजे कार्ल मार्क्स, ज्याने साम्यवादाची पायाभरणी केली. आणि तिसरा म्हणजे जॉन केन्स. केन्स मूळचा ब्रिटिश अर्थतज्ञ, मात्र जेव्हा अमेरिकेत आजवरची सर्वात मोठी महामंदी आली तेव्हा त्याला खास आमंत्रण देऊन बोलावून घेण्यात आलं. केन्सनं जगाला मॅक्रो इकॉनॉमिक्सचं महत्त्व पटवून दिलं. त्याचं 1936 सालचं पुस्तक द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनीने जगभरातली अर्थनीती बदलली. अशा या महान अर्थतज्ञ केन्सच्या अर्थशास्त्रीय कारकिर्दीची सुरुवात ही भारतापासून झाली.
ब्रिटिश सरकारसाठी ते अर्थ सल्लागार होते. त्यांनी वर्साय करारात भाग घेतला आणि दुसऱ्या युद्धानंतरच्या ब्रेटन वुड्स करारातही त्यांचा मोठा रोल होता. हा इतका मोठा आणि इन्फ्लुएन्सर माणूस बरं का. आणि जेव्हा भारताच्या चलन व्यवस्थेसाठी सुवर्ण विनिमय परिमाण योग्य की सुवर्ण परिमाण योग्य हा वाद उभा राहिला, तेव्हा केन्सने सुवर्ण परिमाण व्यवस्थेची बाजू घेतली. त्याचं म्हणणं होतं की हे परिमाण लवचिक आहे. देशामध्ये चलन निर्मिती किती व्हावी ते या व्यवस्थेमध्ये देशाच्या सोन्याच्या साठ्यावर अवलंबून नसल्यामुळे चलन निर्मितीवर अनाठायी बंधनं राहत नाही. आणि म्हणून भविष्यकालीन दृष्टिकोनातून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे परिमाण सुयोग्य ठरेल. आणि इथेच बाबासाहेबांचा केन्स यांच्यासोबत झगडा झाला होता. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन या पुस्तकात बाबासाहेबांनी केन्स यांच्या प्रत्येक युक्तिवादावर कठोर टीका केलेली आहे. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की केन्स यांच्या निष्कर्षाशी माझे मत पूर्णपणे भिन्न आहे. त्यांनी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डसाठी जे काही युक्तिवाद केले त्यातील जवळपास प्रत्येकावर आमचे मतभेद आहेत. कारण केन्स यांनी एक मूलभूत गोष्ट दुर्लक्षित केली आहे. रुपया स्थिर करायचा असेल तर त्याची खरेदी शक्ती म्हणजेच जनरल पर्चेसिंग पॉवर स्थिर करावी लागेल. गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड फक्त लक्षणांवर उपचार करतो, रोगावर नाही. उलट तो रोग अधिक वाढवतो. बाबासाहेबांचा युक्तिवाद अगदी स्पष्ट होता. तो काय होता? पहिलं म्हणजे गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमुळे ब्रिटिश सरकारला रुपयाची छपाई अनियंत्रितपणे वाढवता येईल. भारतात त्यामुळे महागाई वाढेल आणि गरिबांचे हाल होतील. खरा उपाय म्हणजे पूर्ण गोल्ड स्टँडर्ड. रुपया थेट सोन्याशी जोडला जावा, सोन्याचे नाणे चलनात यावे आणि मिंट खुल्या ठेवाव्यात. यामुळे रुपयाची खरेदी शक्ती स्थिर राहील आणि सरकारला मनमानी करता येणार नाही. वैचारिकदृष्ट्या बाबासाहेबांचे विचार अधिक तर्कसंगत ठरले. त्यांनी भारताच्या हिताचे संरक्षण केले. ब्रिटिश सरकारनं मात्र आपल्या फायद्यासाठी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड चालू ठेवला. पण बाबासाहेबांच्या या वादामुळे भारतीय मुद्रा निधीचा पाया मजबूत झाला. आजही आरबीआयच्या धोरणांमध्ये त्यांचे हेच विचार दिसतात. बाबासाहेबांनी दाखवून दिलं की अर्थतज्ञ असले तरी विदेशी हितसंबंध लक्षात घेऊन निधी ठरवता कामा नये. भारतासाठी स्थिरता आणि जनतेची खरेदी शक्ती महत्वाची आहे. आणि हा वाद आजही प्रासंगिक आहे. कारण चलन नीती नेहमीच सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम करते. नाहीतर पहा, आज अमेरिका आपल्याला परवानगी देते की आपण कुणाकडून तेल खरेदी करायचं आणि कुणाकडून नाही, कोणत्या रेटवर खरेदी करायचं आणि कोणत्या चलनात. असो, त्या काळी उद्भवलेल्या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून 1925 साली लंडनवरून हिल्टन यंग कमिशनला भारतात पाचारण करण्यात आलं. त्यांचा टास्क होता भारताच्या चलनाचा प्रश्न सोडवणं. त्या काळातल्या सर्वात नावाजलेल्या अर्थतज्ञ आणि बँकरचा समावेश असलेले ते कमिशन होतं बरं का. आणि जेव्हा हे कमिशन भारतात आलं ना 1925 साली, तेव्हा प्रत्येक कमिशन मेंबरकडे डॉक्टर आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाची प्रत होती, असं अनेकांनी आवर्जून नमूद करून ठेवलेलं आहे. बाबासाहेबांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी बोलावलं गेलं. त्यांनी आपल्या पुस्तकातील सर्व मुद्दे सादर केले. आयोगानं अखेर गोल्ड बुलियन स्टँडर्डची शिफारस केली, जो बाबासाहेबांच्या विचारांशी जवळचा होता. याच आयोगाच्या शिफारसीवरून 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. तर हे असे आपले बाबासाहेब. त्यांचं अर्थशास्त्रातलं शिक्षण आणि पदव्या खूप उच्च होत्या. त्याने 1912 साली मुंबई विद्यापीठातून BA केलं, ज्यात अर्थशास्त्र आणि राजकीय शास्त्र अशा दोघांचाही अभ्यास समाविष्ट होता. 1913 मध्ये जेव्हा ते न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले, तेव्हा तिथले अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन सेलिग्मन यांच्या प्रभावानं त्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी अर्थशास्त्र हा विषय निवडला. तेव्हा MA साठी जो प्रबंध त्यांनी लिहिला होता, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी, 1792 ते 1858 हा कालावधी त्यासाठी बाबासाहेबांनी घेतला होता. याच काळात ईस्ट इंडिया कंपनीची पाळंमुळं भारतात रुजली. त्यामुळे भारतातल्या प्रशासन आणि वित्त व्यवहारावर कसा परिणाम झाला आणि त्यानं भारतीय जनतेवर कसा अन्याय झाला अशी मांडणी त्या ग्रंथात बाबासाहेबांनी केली होती. एकीकडे भारतातील ऐहिक जीवन कसं बदललं हे सांगतानाच ब्रिटिश सत्ता ही भारतीयांसाठी आर्थिक गुलामगिरी कशी ठरली याची निर्भीडपणे मांडणी त्यांनी त्या काळी केली होती. त्यानंतर 1915 आणि 1916 साली कोलंबिया विद्यापीठातून 2 MA डिग्री त्यांनी पूर्ण केल्या. त्या अनुक्रमे प्राचीन भारतीय व्यापार आणि भारताचा राष्ट्रीय लाभांश या 2 प्रबंधांसाठी होत्या. नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिक अँड ॲनालिटिकल स्टडी हा त्यांचा PhD स्तरावरील सुरुवातीचा प्रबंध होता, जो 1916-17च्या दरम्यान त्यांनी तयार केला. पण दुर्दैव असं की पहिल्या महायुद्धात 1917 साली त्यांचा हा मूळ प्रबंध समुद्रात जहाज बुडाल्यामुळे हरवला. नंतर त्यांनी तोच प्रबंध अपग्रेड करून 1923 ते 1925 या 2 वर्षाच्या कालखंडादरम्यान नव्याने लिहून काढला, जो इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया म्हणून प्रसिद्ध झाला. आणि त्या प्रबंधाला 1927 साली कोलंबिया विद्यापीठाकडून PhDची पदवी मिळाली.
1921 साली त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आधी MSc पूर्ण केलं. त्यानंतर 1923 साली DSc म्हणजेच डॉक्टरेट ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स ही पदवी संपादन केली. आपलं सगळं शिक्षण संपवून जेव्हा ते परत भारतात आले तेव्हा त्यांनी काही काळ सिडनहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून देखील नोकरी केली. त्यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी विविध कॉलेजमधले विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्य सुद्धा सिडनहॅम कॉलेजमध्ये आवर्जून गर्दी करायचे. त्यांची अर्थज्ञानाची कीर्तीच अफाट होती. जगातला पहिला दक्षिण आशियाई तरुण ज्यानं अर्थशास्त्रात 2 वेळा डॉक्टरेट मिळवली होती, म्हणून आधीच सर्वत्र त्यांचा नावलौकिक झालेला होता. हे झालं त्यांचं शिक्षण. त्यांनी अर्थशास्त्रावर लिहिलेली प्रमुख पुस्तकं आणि शोधप्रबंध यांची आपण एक यादी पाहूया. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन 1923 सालचं. द एव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं, अगदी तसंच आंबेडकरी अर्थशास्त्र मागच्या 100 वर्षात कायम रिलेव्हंटच राहिलेलं आहे. पहा ना, RBI आजही भारताच्या चलन नीती, महागाई नियंत्रण आणि आर्थिक स्थिरतेचं रक्षण करते. जगातील अनेक संकटांमध्ये 2008 सालची महामंदी असेल, दुसऱ्या महायुद्धानंतरचं आर्थिक संकट असेल किंवा 1991चं परराष्ट्रीय चलन संकट किंवा अगदी 2020चं कोविडचं संकट, RBIच्या स्वायत्तेने आणि मौद्रिक साधनांनी भारताला मोठ्या पडझडीपासून कायमच वाचवलेलं आहे. बाबासाहेबांच्या पुरवठ्यावर मर्यादा आणि खरेदी शक्ती स्थिरता या कल्पनांनी RBIच्या धोरणांना 21व्या शतकातही खूप मोठं अधिष्ठान दिलेलं आहे. द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या प्रबंधात बाबासाहेबांनी केंद्र आणि प्रांतांमधील वित्तीय विकेंद्रीकरणाचं मॉडेल दिलं. याच विचारांवर आधारित वित्त आयोग म्हणजेच फायनान्स कमिशन अस्तित्वात आलं. आजही प्रत्येक 5 वर्षांनी वित्त आयोग राज्यांना निधी वाटतो. त्यामुळे भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात आर्थिक असमतोल टाळला गेलेला आहे. 1991च्या आर्थिक संकटातही केंद्र राज्य समन्वय आणि वित्तीय स्थिरतेमुळे भारत कोलमडला नाही. पण डायरेक्ट फायदे काय झाले जर असं कोणी विचारलं तर आपल्याला थेट सरळ सांगता येईल की भारताला आर्थिक लोकशाही मिळाली होती. बाबासाहेबांनी भारताला राजकीय आणि सामाजिक लोकशाही बनवण्यासोबत आर्थिक लोकशाही सुद्धा बनवलं. आपल्या भारतीय संविधानातल्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे DPSP मध्ये बाबासाहेबांच्या स्टेट सोशलिझमचा चर्चा आहे. देशातील प्रमुख उद्योगांचं राष्ट्रीयकरण करणं, जमीन सुधारणा करणं, सामूहिक शेती करणं या सर्व गोष्टींचा त्यांनी वेळोवेळी पुरस्कार केला. कामगार कल्याण साधणाऱ्या योजनांमुळे मोदी सरकार येईपर्यंत सार्वजनिक क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढत होतं. त्यामुळे रोजगारांची सातत्याने निर्मिती होत होती. मागास जातींना त्यामुळे आर्थिक संरक्षण मिळत होतं, नोकऱ्यांची हमी होती. आता आजच्या घडीला संघाला आणि मोदी सरकारला नेमकं हेच आर्थिक लोकशाहीचं स्वातंत्र्य नकोय, म्हणून सरकारी नोकऱ्या ते निर्माण होऊ देत नाहीत आणि बेरोजगारीचा टक्का कसा वाढत राहील याकडे त्यांचा फोर्स अधिक आहे. कारण त्यांचं लक्ष भारतीय संविधान आहे, जे भारताच्या नागरिकांच्या आर्थिक हितसंबंधांचं संरक्षण करत आहे. यानंतर मुद्दा येतो समतामूलक विकासाचा. जाती आधारित आर्थिक शोषण संपवण्यासाठी आर्थिक न्याय हा राजकीय लोकशाहीचा भाग असावा असा त्यांचा आग्रह होता. यामुळे भारताने नेहमीच मिश्र अर्थव्यवस्था म्हणजेच मिक्स्ड इकॉनॉमी स्वीकारली. आता हा फोटो पहा. कॅरिबियन बेटावरल्या सेंट लुसिया नावाच्या एका छोट्याशा देशातून येणारे प्राध्यापक आर्थर लेविस यांचा फोटो आहे. विकासशील देशांच्या आर्थिक समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून आर्थिक विकासाच्या क्षेत्रातील त्यांच्या पायनियर रिसर्चसाठी त्यांना 1979 सालच्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी मांडलेल्या ड्युअल सेक्टर मॉडेलमध्ये पारंपरिक कृषी क्षेत्र आणि आधुनिक औद्योगिक क्षेत्र यांचा संबंध स्पष्ट होता. त्यांनी दाखवून दिलं की कृषी क्षेत्रात अतिरिक्त मजूर म्हणजे सरप्लस लेबर असतो आणि हा मजूर उद्योग क्षेत्रात वळवल्यास उत्पादन क्षमता आणि आर्थिक विकास मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यांच्या या सिद्धांतामुळे विकसनशील देशांच्या विकासाचा मार्ग समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण फ्रेमवर्क तयार झाली. पण हाच विचार सर्वात आधी मांडला होता तो डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या 1918 साली प्रकाशित झालेल्या स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज या संशोधनपर ग्रंथामध्ये. कधी? 1918 साली. या लेखनात आंबेडकरांनी भारतातील शेतीची रचना, तिचं विखरलेलं स्वरूप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतीवर असलेल्या लोकसंख्येचं असंतुलित ओझं, ज्याला बाबासाहेब शेतीतलं डिस्गस अनएम्प्लॉयमेंट म्हणायचं, त्यांनी या समस्येचं सखोल विश्लेषण त्या ग्रंथात केलं होतं आणि त्यावर औद्योगिकरणाचा उपाय देखील सुचवला होता. आणि हेच विश्लेषण पुढे जाऊन प्रोफेसर लेविस यांच्या सरप्लस लेबर या सिद्धांताला पूरक ठरलेलं आहे. आंबेडकरांचं अर्थशास्त्रातील योगदान अत्यंत सखोल आणि दूरदृष्टीचं असतानाही ज्यात चलन व्यवस्था, सार्वजनिक वित्त, कृषी संरचना, औद्योगिकरण, कामगार प्रश्न आणि सामाजिक न्याय हे सगळे विषय त्यांनी हाताळलेले असतानाही जागतिक अर्थशास्त्राच्या मुख्य प्रवाहात त्यांना हवं तसं रेकग्निशन का मिळालं नाही असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो ना, तेव्हा त्याचं उत्तर एका वाक्यात येत आहेत आणि ते म्हणजे स्टेट सोशलिझम.
आंबेडकर लेसे फेअर आर्थिक व्यवस्थेवर टीका करणारे आणि सामाजिक न्यायासाठी राज्य हस्तक्षेपाचे समर्थक होते. त्यांच्या 1947 साली प्रकाशित झालेल्या स्टेट्स अँड मायनॉरिटीजमधून त्यांनी स्टेट सोशलिझमची मांडणी केली होती. त्याचा मसुदा दिला होता. कारण त्यांना खाजगी भांडवलशाहीने गरीब आणि शोषितांना अधिकच दाबले जाईल याची भीती होती. राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर आर्थिक लोकशाही हवी या ठाम मताचे ते होते. 1991 नंतरच्या उदारीकरणात काही लोकांनी त्यांना मुक्त बाजार व्यवस्थेचे समर्थकही म्हणायला सुरुवात केली होती. पण ते पूर्ण चुकीचं आहे. त्यांचे विचार मिश्र अर्थव्यवस्था सांगतात. बाजार चालेल, पण राज्याने सामाजिक न्याय आणि समानता राखावी. आणि आजही 21व्या शतकात पहा, आरबीआयची सोशल बँकिंग, पीएमजेडीवाय, मनरेगा यासारख्या योजना याच विचारातून प्रेरित आहेत. बाबासाहेबांनी सरकारांना डिरेक्ट केलेलं अजून एक महत्त्वाचं प्रिन्सिपल म्हणजे सरकारला कोणत्याही प्रकारे आर्थिक व्यवहारांमधून अंग काढून घेता येणार नाही. कष्टकरी वर्गाचं, नोकरदारांचं हित हे प्राथमिकच असलं पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या अर्थशास्त्राने आजवर भारताला या मालकांच्या हुकुमशाहीपासून दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. सोप्या शब्दात बोलायचं झालं तर अदानीकरण आणि अंबानीकरण होऊ न देण्याच्या धोक्यापासून याच अर्थशास्त्रानं आपल्याला कायम वाचवत ठेवलेलं आहे. दोस्तो, विषयाचा समारोप करताना मला मुद्दाम संविधान सभेतल्या त्यांच्या शेवटच्या आणि गाजलेल्या भाषणाचा पुन्हा उल्लेख करायचा आहे. On the 26th of January 1950, we are going to enter into a life of contradictions. In politics, we will have equality. And in social and economic life, we will have inequality. In politics, we will be recognizing the principle of one man, one vote, and one vote, one value. In our social and economic life, we shall, by reason of our social and economic structure, continue to deny the principle of one man, one value. How long shall we continue to live this life of contradictions? How long shall we continue to deny equality in our social and economic life? If we continue to deny it for long, we will do so only by putting our political democracy in peril. We must remove this contradiction at the earliest moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of this political democracy so laboriously built up by this assembly. डॉक्टर आंबेडकरांनी नंतर लिहिलेल्या अनेक ग्रंथांमधून त्यांचं समाज उत्थानाचे ध्येय आणि अभ्यास यांचा संगम आपल्याला पावलोपावली दिसत राहतो. जाती व्यवस्थेवरील 1916 सालच्या पुस्तकापासून मग ते बुद्ध की कालमास असेल आणि सगळ्यात शेवटचं भारतीय संविधान आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या पुस्तकांपर्यंतच्या प्रवासात हे दिसत येतं. आणि आपण आता या सिरीजमध्ये टप्प्याटप्प्याने बाबासाहेबांचा सर्व प्रवास उलगडून पाहणार आहोत. त्यामुळे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि ही सिरीज बनवण्यासाठी तुमच्या आर्थिक सहाय्याची खूप गरज आहे. मला ठाऊक आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्ही मला जरूर आर्थिक सहकार्य कराल. त्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. हा व्हिडिओ जितका जास्त पसरवता येईल तितका जास्त पसरवा. लवकरच याचं इंग्रजी आणि हिंदी व्हर्जन तुमच्यासाठी घेऊन येईल. त्याच्या लिंक यथावकाश खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही अपडेट करेन. तुर्तास इतकंच सांगणं आहे की बाबासाहेबांच्या अर्थनीतीनं भारताला स्थिरता, समता आणि आत्मनिर्भरता दिली. त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. महागाई नियंत्रण, फेडरल फायनान्स आणि आर्थिक न्याय या सर्व गोष्टींसाठी. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आर्थिक समता नसेल तर राजकीय स्वातंत्र्य खरंच अर्थहीन आहे. भेटूया पुढच्याच भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहीन. आणि ही सिरीज हळूहळू खूप मोठ्या लेवलवर घेऊन जाणार आहे. त्यामुळे सोबत राहा. जय भीम, जय संविधान आणि भारतीय लोकशाहीचा विजय असो.